कांद्याची दरवाढ त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्या आहे आज पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्या आहे नगर कल्याण रस्त्यावरती रस्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आपण जर बघितलं तर अक्षरशः कांद्याचे ट्रॅक्टर्स जे आहेत तर ते घेऊन या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आलेले होते आणि त्यांनी रस्त्यावरती कांदे जे आहेत तर ते फेकलेले आहेत। आपण आंदोलकांशी खरं तर बोलणार आहोत, काय काय मागण्या आहेत। आपण रस्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे, काय काय मागण्या? आमच्या शेतकऱ्याच्या कांद्याला हा सरकारने कमीत कमी 20 रुपये किलो प्रमाणे हमी भाव दिला पाहिजे। त्याबरोबर त्या शेतकऱ्याला 15 रुपये हे अनुदान किलो प्रमाणे दिलं पाहिजे। आमच्या या अशा त्यांच्याकडे मागण्या आहेत। खरं तर जी आपल्या भारत देशातून बाहेर निर्यात होते ह्या निर्यातीच्या अटी शर्ती सरकारने शिथिल केल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या त्या कांद्याला निश्चित चांगल्या प्रमाणात भाव भेटेल। तसंच हे जे सरकार आहे हे निष्ठुर सरकार आहे, हे शेतकरी विरोधी सरकार आहे। या सरकारला शेतकऱ्याच्या बाबतीत काही घेणं देणं नाही। शेतकरी जगला काय मेला काय या सरकारला काही घेणं देणं नाही। हे सरकार या शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे आणि म्हणून या कांद्याला बाजार भाव मिळावा म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे। काय काय पुढची भूमिका नेमकी काय असणार? तुम्ही आंदोलन सुरू केलंय, जर आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर काय पुढची भूमिका? नक्कीच आमचा सरकारला एकच प्रश्न आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीतच का हा असं नाही। तुम्ही गॅसचे भाव वाढवलेत, घरगुती जे सामान आहे त्याचे भाव वाढवलेत, प्रत्येक गोष्टीचे भाव वाढवलेत। मग शेतकऱ्यांनी असं काय पाप केलंय की त्यांच्याच उत्पन्नाला भाव नाहीये? आज कांद्याचं जो दलाली मधली दलाली त्या लोकांनी पैसे हडप करतात आणि शेतकऱ्यांना पैसे नाही देत आहेत। शेतकऱ्यांवर हा अन्याय उडत, त्यानंतर त्यांनी निर्यात बंदी उठवली पाहिजे। शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे। आज मार्केटमध्ये कांदा 4 ते 8 रुपये किलोने जातोय। शेतकऱ्यांना कमीत कमी 20 रुपये भावाने तरी कांदा दिला पाहिजे आणि ह्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही काही इथून हलणार नाहीये। जोपर्यंत सरकार काही ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि हे आंदोलन असंच चालू ठेवणार। एकूण जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या कांद्याला जे अक्षरशः 1 ते 2 रुपये किलोने जे आहे तर भाव मिळतो आहे आणि कुठेतरी शेतकऱ्यांना हमी भाव मिळालेला पाहिजे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या इतर ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे। त्या मागण्या पूर्ण जर झाल्या नाही तर आम्ही या महामार्गावरून उठणार नाही अशी भूमिका जी आहे तर ती आंदोलकांनी घेतलेली आहे। कॅमेरा पर्सन गिरीशसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, टाकळी डोकेश्वर, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।